नमस्कार. मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. तर कसे आहात सगळे? बरे आहात ना? आणि आय होप तुम्ही सर्व ठीकच असणार. आज आहे संडे, सो मी संडे स्पेशल आज काय काय करणार आहे ते सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हा ब्लॉग आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा. किती काय करते? वास घेते का का? पंजा पंजा म्हणते मस्ती करते तुमच्यावर. पंजा म्हणते चहा प्यायचा चालू आहे. चहा माझा चहा. म्हणा गोळा करायला किती वेळ लागतो? तर या ठिकाणी आहोने आणलेलं आहे अर्धा किलो मटण. याचं मी रस्सा आणि सुक्का बनवणार आहे आणि याची बिर्याणी बनवणार आहे. याच्यामध्ये मी मसाले टाकून घेतले आहेत. बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला टाकलेला आहे. अजून बाकीचं थोडंफार टाकायचं आहे. आणि ते आत्ता मी अगोदर मटण शिजायला घालते. इकडे पाणी गरम करायला ठेवले मटणात वाटाण्यासाठी. गरम पाणी वाटायचं असं म्हणजे टेस्ट चांगली लागते. इथे मी मटणासाठी मसाला करून ठेवला आहे. खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर थोडी कमी होती तर असू दे. आता रविवार आहे, अचानक कुठून गडबडी सकाळचं भेटत नाही. स्वतः आहे असं करणार आहे. हा मसाला मी कांद्यामध्ये टाकणार आहे. थोडा वेळ वाफ देऊन घ्यायची आणि नंतर मग गरम पाणी ॲड करायचं आहे. तोपर्यंत चहा पिऊन घेते. वाफ देऊन घेतल्यानंतर मस्त असं तेल सुटलं. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करते. गरम उकळतं पाणी टाकल्यामुळं पाण्याला लगेच उकळी फुटलेली आहे. आता वरचं झाकण आहे ते बंद करायचं आहे. आम्ही इकडे भाड्याने राहिल्यापासून चिकनच खात होतो खूप दिवस झाला. आणि ॲक्च्युली वरदलाही चिकनचा कंटाळा आला आहे. आहोनही चिकनचा कंटाळा आला आहे. सो आहोने आज मटण आणले. आम्ही तिघंच असल्यामुळे थोडंच आणले कारण जास्त नाही लागत. आणि आज संडे, उद्या सोमवार आहे. सोमवारचं कोण खात नाही त्यामुळं थोडंच आणलेलं आहे. आणि आता त्याची बिर्याणी ही बनवायची आहे कारण पिल्लूला बिर्याणी आवडते. सो याची मी बिर्याणी करणार आहे. आणि आमचं पिल्लू आत्ताशी उठले, अजून झोपत नाही. आंघोळ करायचं आहे, क्लासला जायचं आहे. आवर्ज जा, क्लासला जायचं नाही. आणि आमची मनू मटण आणलं की दमवते, चिकन आणलं की दमवते. सारखं खाऊ पाहिजे सारखं खाऊ पाहिजे. दिलंय मी पीस तरी दमवते. मनू चिकन कोणाला आवडतं? कोणाला आवडतं चिकन? ए मनू, तू दमवते का ना चिकन आणि मटण आणलं की? आत्ता म्हणली मी आव आणि लगेच गप बसली आगाव. व्हिडिओ करते ते कळतंय का तुला? होय का? ए मनू, किटू वरदकडे बघती चिट्टी. वाचताय का नाही? जा शंभू कर जा पळ. तर आता या ठिकाणी मी बिर्याणी बनवणार आहे. आणि बिर्याणीसाठी लागणारं साहित्य मी घेतले. कांदा वगैरे चिरून ठेवला आधीच, टोमॅटो पण. आणि माझ्याकडे तूप नव्हतं इकडे मी राहिला तेव्हा,
सो हे मी तूप एवढं काढलं आहे, तिथलं भरपूर वापरलेलं पण आहे बिर्याणीला अगोदर किंवा भाताला वगैरे, शिऱ्याला वगैरे. आणि आता अजूनही काढणार आहे थोडंसं. अर्धा लिटरच आम्ही दूध आणतो आणि त्या अर्धा लिटर दुधामध्ये थोडीशी जी काही शाई निघेल ती मी साठवते आणि त्याचं तूप काढते. तूप आणि तेल आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये गरम मसाला, खडा मसाला टाकला आहे, मिरच्या आणि कांदा टाकलेला आहे, परतून घेतो आता मी. तर या ठिकाणी मी आमच्यासाठी जेवण करत होते, बिर्याणी घालायला गेले होते. पण आमच्यात जे आता काम करायला जे घरात काम करायला चाललं आहे, आमच्या ज्या 2 रूम आहेत तिथं संडास बाथरूम मारायचं आणि घरामध्ये फरशी आणि किचन ओटा बनवायचा आहे. सो तिथे 2 कामगार आले आणि आहोने आता कॉल केला की त्यांचंही जेवण बनवायचं आहे. सो मला वेगळं व्हेज जेवणही बनवायला लागणार आहे आणि हे पण त्याच्यासाठी पण चपात्या वगैरे बनवायच्या आहेत. सो आता बघूया कसं कसं होतं, ब्लॉग काय काय शूट करते ते. टोमॅटो टाकलेला आहे आता याच्यामध्ये आणि परतून घेते, मिक्स करून ठेवलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे कारण पटकन हा मसाला भाजावा याकरता. त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि धने पावडर टाकलेलं आहे. तसं तर याच्यामध्ये सगळे गरम मसाले टाकलेले आहेत आणि बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे, हळद मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे आणि थोडंसं टाकलं आहे. आता हे परतून घेऊन ह्याच्यामध्ये आपण मटण ॲड करायचं आहे. जरा थोडा वेळ वाफवून घेतले. आता याच्यामध्ये थोडंसं मसाल्यांचं पाणी येते, आता शिजवून घ्यायचं आहे. माव माव माव. तर या ठिकाणी मी आता बिर्याणी शिजायला घातलेली आहे, प्लस एकीकडे शेवग्याची आमटी घातलेली आहे त्या कामगारांसाठी. सो तोपर्यंत म्हटलं झाडून मारून घ्यावं आणि ॲक्च्युली कपडेही धुवायचे होते अजून. हे घर आहे ते आमचं रेंटचं आहे, 1 रूम किचन आहे आणि हॉल म्हणजे ॲक्च्युली जो रूम आहे तो मोठा आहे हॉलसारखा आणि आतमध्ये किचन आहे. किचनमध्ये साईडलाच तिथे संडास बाथरूमसुद्धा आहे आणि ॲक्च्युली हे तर आम्ही आता 1-1.5 महिना झाला राहतो आहे, पण आम्ही हा रूम पण सोडणार आहे आणि आमच्या स्वतःचं जे 2 रूमचं घर आहे जे रेंटने दिलं होतं ते आम्ही आता रेंटचे भाडं आहेत ते काढलेत आणि आम्ही तिथे राहायला जाणार आहे. पण तिथे संडास बाथरूम वगैरे नाही आहे, किचन ओटा वगैरे नाही आहे. सो त्याचं काम आता सध्या चालू आहे. या ठिकाणी मी पांढरा भात करून घेतलेला आहे, आता झाला आहे गरम गरम आहे. इथे घातलेलं आहे शेवग्याचं कालवण. आपलं मटर आता शिजलेलं आहे, याच्यामध्ये 2 वाट्या तांदूळ टाकलेलं आहे आणि गरम पाणी करून घेतले ते ओतायचं म्हणजे भात पटकन शिजेल. मटण भात आता हा उकळी आली की थोडं मीठ चेक करायचं कारण मी मीठ टाकलेलं आणि मसाला भाजताना पण टाकलेलं, प्लस मटणात पण टाकलेलं. आता चेक करून थोडं कमी असेल तर टाकून घ्यायचं. तर या ठिकाणी हा भात घालून झालेला आहे, तर मस्त उकळी आली त्याला, थोडा गॅस कमी करायचा आणि आता हे भात आणि इकडे हे कालवण आहे ते शिजेपर्यंत. ॲक्च्युली हे पण बनवायचं मला 2 वांगी सुक्की त्या माणसांसाठी आणि हे सर्व शिजेपर्यंत मी कपडे धुवून घेते. तर मी कपडे भिजायला घातलेत मग असेच. वरचं चहा चाललेलं तेव्हा चहा बिस्किट खाऊन तो क्लासला गेला, गडबड झाली खूप आणि आहो पण आलेली मग अशी काहीतरी सामान पाहिजे होतं ते न्यायला आणि आहो गेलेत आणि वरत पण गेला आहे क्लासला. सो आता मी हे शिजेपर्यंत कपडे धुवून घेते. कपडे जास्त आहेत म्हणजे वाकळ करायचे आहे, ॲक्च्युअली मला वाकळ शिवायचे आहे. तर ती वाकळ शिवण्यासाठी साड्या आहेत, त्या साड्या पण धुवायच्या आहेत. तर ही आहे डेलीचे कपडे आणि ते वाकळ शिवण्यासाठी घातलेल्या वेळेस साड्या. तर अगोदर कपडे धुवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तोपर्यंत माझा भात पण शिजेल आणि शेवग्याचं आमटी पण शिजेल म्हणजे मी परत चपाती करायची, भाकरी करायची आणि वांगं पण बनवायचे. तर आत्ताच माझे कपडे धुवून झालेले आहेत, आता हे वाळत मी थोड्या वेळाने घालणार आहे. तर आत्ता सकाळचे 10:30 वाजलेत आणि माझे कपडे धुवून झालेत. कपडे सुकायला टाकले नंतर टाकणार आहे आणि आता हे वांगं घालायचं आहे, प्लस मग अशी मी कणिक मळून गेलेली, चपात्या करायच्या आणि भाकरी पण करायचे. कपडे धुवपर्यंत या ठिकाणी आपला भात आहे तो तयार झालेला आहे, मस्त असा शिजला आहे, भरला आहे. पण आता हे बाजूला ठेवूया आणि बाकीचं जेवण बनवूया. तर आता या ठिकाणी मी कूट बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेत आहे आणि ते तोपर्यंत वांगं घातलेलं आहे.
सुकं बनवायचं आहे तुम्हाला. आणि आता हे शेंगदाणे भाजून घेतले की चपाती बनवणार आहे. तर या ठिकाणी माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मी भाकरी बनवते. एक भाकरी टाकली तव्यात आणि तिकडे दुसरी रेडी. या ठिकाणी आता मी दुसरी भाकरी टाकली. आता याच तव्यामध्ये मी मटण सुक्का आहे ते बनवून घेत आहे. थोडासा कांदा टाकून परतून घेते. इथे आमटी बनवणार आहे, म्हणजे रस्सा बनवणार आहे, तांबडा रस्सा. इथे पण कांदा भाजून थोडासा मसाला टाकलेला आहे आणि इकडे पण मसाला टाकलेला आहे. 2 चम्मच तिखट. थोडासा गरम मसाला. तर या ठिकाणी मटण सुक्क तयार आहे. इकडे तांबडा रस्सा पण तयार आहे. मस्तपैकी उकळी येऊन द्यायची थोडा वेळ. अजून आताच उकळले आणि इथे अळणी आहे, थोडं काढले मनू मावला पण आणि आम्हाला पण. तर या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज जेवण तयार झालेलं आहे. फक्त आता मला सगळा किचन आवरायचं आहे, भांडी घासायचे आणि कपडे वाळत घालायचे आहेत आणि मग आव्हानं बोलवणार आहे. सो परत त्या माणसांना डबा द्यायला जायचं आहे आणि नंतर मग दुकानात अजून दुकान उघडलं नाही, कारण की आहो आहेत त्या माणसांजवळ काम करतात तिथे आणि मी आहे घरात. जेवण चालले, वरत गेला आहे क्लासला. सो दुकान अजून उघडलं नाही, दुकान उघडायला जायचं आहे. आज लेटच होणार आहे कारण आत्ताच 11 वाजत आलेत. सो आवरते पटापट. तर या ठिकाणी माझा किचन क्लीन करून झाला आहे, भांडी पण झालेत. आता ॲक्च्युली मोटर चालू करायची आहे आणि कपडे वाळत घालायला जायचं आहे. तर आता मी मोटर चालू करून येणार आहे आणि कपडेही लागलीच वाळत घालणार आहे आणि प्यायचं पाणी पण भरायचं आहे. चला नंतर भेटते. घरातील सर्व कामे आवरल्यानंतर आहो आलेले. सो आम्ही पटकन जेवलो आणि नंतर इथे आलेलो जिथे काम चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता करी आणि सॉरी ते काय म्हणतात विटा आणि ते खडे टाकलेले आहे आणि इथे आहे ते काम चालू आहे. इथे जे लोक आहेत ते 2 जण फरशी बसवायचं काम करत आहेत. एवढं कशाला भरायचं ते आता वाकून जरा. ये देखो डब्बा इधर है। पानी, ये पानी, ये पीने का पानी है। तर तांब्या ठेव. ये देखो, ये पीने का पानी। ॲक्च्युली जिथे काम चालू आहे ते घर छोटं आहे, 2च रूम आहेत आणि तेही छोटे आहेत. पण भाडं वाचेल ह्यासाठी आम्ही तिथे राहायला जाणार आहे आणि थोडी कामं आहेत ते करून घेणार आहेत. तर मी दुकानात आल्यापासून 2 ब्लाऊज म्हणजे अस्तर फॉलाने गेलेले. ते अस्तर फॉलानेवरती हे 2 ब्लाऊज कटिंग केले आहेत. हे डॉक्टर आहेत त्यांचं आहे आणि हा इथल्या आमच्या इथल्याच वरती कॉम्प्लेक्समध्ये राहतात त्यांचं आहे. तर हे त्यांना उद्या संध्याकाळी द्यायचं आहे. हे डॉक्टर मॅडम म्हणलेलं द्या तुमच्या हिशोबानं, पण ॲक्च्युली मी आठवड्यात देते म्हणलेलं. आठवडा होऊन गेला आहे ते मी दिलेलं नाही. सो म्हणलं त्यांचं पण शिवून घ्यावा आणि ॲक्च्युली अजून भरपूर ब्लाऊज आहेत. हा पण ब्लाऊज द्यायचा होता लवकर. ह्याच्याबरोबर अजून एक आहे, हा एक ब्लाऊज. ह्याला काजबटं करून आणलेत हे 2 ब्लाऊज आणि अजून एक ब्लाऊज होता कुठे.
हा एक ब्लाऊज. हा का हे काल शिवलेत मी. ह्याला काजबट्ट करून आणलेत. ह्याला पण आणलेत. आता ह्याला हात शिलाई करायला पाहिजे थोडी गळ्याला. नाही का मध्येच सर्दी. ह्याला मी केली हात शिलाई, त्यामुळे ह्याला नाही करायला लागणार आहे. गळ्याला केलेली कारण पायपिंग उलटी पडते म्हणून. कारण कापडाचं वेगळंच आहे, टेरिकॉट मिक्स कॉटन आहे त्यामुळे. सो ह्याला मी हात शिलाई केली. ह्याला करायचे कारण असं पायपिंग उलटं पडतं आहे म्हणून. असं हात शिलाई केली की एकसारखं बसणार मग चांगलं. सो याला आधी हात शिलाई करून घेते आणि नंतर हे ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे. दुकानातील कामे झाल्यावर ॲक्च्युली ब्लाऊज ही 2 येते मी शिवले आणि नंतर मग घरी आले. घरातलं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जे रूम आहे तिकडे फरशी बघायला चाललेलो, पण अंधार होता. म्हणजे रात्री 9:30-10ला गेलेलो आणि जेवण वगैरे झालं होतं. फक्त म्हटलं बघून यायचं होतं. सो आम्ही वरद आणि मी आणि हे आलेलो होतो. आता व्हिडिओ कर. आता काय दिसतो? नाही काय घालून मला वाटलं पप्पा काढते वाटतं. दिसले का? काय दिसते तेव्हा. चांगलं दिसतंय की एकसारखं झालं. लिपल्याकडंच राहिले वाटतं अजून. ते उद्या हे वाळाय पाहिजे. 12 तास लागते वाळायला. 12 तास फरशी होय? रातभर वाळणार की. मग सकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास होते. होय. तर असा होता माझा आजचा हा ब्लॉग. कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.